अब्जपतीच्या घरात पण बनते. म्हणून सांगतो, पोरींचे लग्न संबंध जोडवत असताना श्रीमंती बघू नका, मुलगा संस्कारी बघा मगच मुली द्या. का सांगतोय हा प्रसंग? या प्रसंगाला मी स्पर्श करून बाहेर निघालोय. म्हणून मी तुम्हाला सांगतो मायबापांना, कारण मी अभंग घेतल्याच्या नंतर मला आवर्जून सांगायला आवडतं, पोरींचे लग्न संबंध करत असताना सावधगिरीनं 2 नाही 4 वेळेस जाऊन इन्क्वायरी करा आणि मग मुली द्या. अजिबात लाज ठेवायची नाही. हे का सांगतो? आज जो प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे, हा प्रसंग कोण्या भावावर, कोण्या बहिणीवर, कोण्या मायेवर, कोण्या बापावर येऊ नये म्हणून मी तुम्हाला सावध करतोय आजच्या कीर्तनातून. कारण माझ्या स्वतःच्या बहिणीचे लग्न संबंध माझ्या बापानं जुळवले. माझ्या बहिणीचे लग्न संबंध माझ्या बापाने जुळवले. लोक लखपती होते, करोडपती लोक होते, श्रीमंत लोक होते. जेव्हा माझ्या बहिणीला बघायला आले का ज्ञानदादा, बघितल्याच्या नंतर त्या लोकांचा चेहरा बघितल्याबरोबर मी ओळखलं, हे लोक लय 150 तास. आणि एवढी तर माझी राधाराणी कृपा करते. माणसाचा चेहरा बघून आपण सांगू शकतो याची अवकात काय असेल. तेवढी ताकद माझ्या राधाराणीनं दिलेली. त्या लोकांना बघितलं. मी माझ्या बापाला सांगितलं, म्हणलं मला हे लोक व्यवस्थित वाटत नाही. माझा बाप मला बोलला, म्हणे तुम्हापेक्षा जास्त पावसाळे खाल्ले आहेत का? आता माझ्यासारख्या पोराने जर विरोध करायचा म्हणला आणि तुमच्यासारखे कोणी वरिष्ठ बाबांनी जर बघितलं, काय म्हणणार? कसला कीर्तनकार आहे, बापाच्या पुढं पुढं शहाणपणा करतो. माझा नाविलाज झाला. माझ्या बापानं माझ्या बहिणीचे लग्न संबंध जुळवले. लग्नही झालं. लग्न झाल्याच्या नंतर पहिलं मूड, दुसरं मूड फिरून गेली. तिसरं मूडच्या वेळेस तिच्याकडनं, माझ्या बहिणीकडनं तिच्या घरच्या लोकांनी 10 लाख रुपयाची मागणी केली. माझी बहीण आली, पण वडिलांचा स्वभाव स्ट्रिक असल्यामुळे बोलायची हिंमत झाली नाही. ती माझ्या वहिनीकडे सांगून गेली, बोले वहिनी, माझे घरचे लोक माझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतात, पण आता तू सांगू नकोस म्हणला कोणले. माझी बहीण चालली गेली. नंतर माझ्या वहिनीनं दुसऱ्या दिवशी सांगितलं. म्हणले दादा, म्हणलं काय बहिणी? हो, आपल्या ताईकडनं तिचे घरचे लोक 10 लाख रुपयाची मागणी करतात. म्हटलं वहिनी तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं. म्हणले ताई सांगत होते अजिबात कोणाला सांगू नका, आताच लग्नामध्ये एवढा खर्च झालाय, पुन्हा रक्कम छोटी नाही ना, आपल्या गरिबांसाठी 10 लाख रुपये लय झाले, 10 लाख रुपये मागतायत म्हणल्यावर नका सांगू म्हणले. त्या लोकांच्या मनातून काही दिवसानंतर स्वार्थ निघून जाईल. माझी ताई चालली गेली. पण मला नंतर माहिती पडलं लगेच पाठवणं घ्यायला चुकीचं होईल. मग मी प्रसंग बघत होतो. बरोबर रक्षाबंधनचा प्रसंग बघितला आणि मी माझ्या मोठ्या दादाला सांगितलं, म्हणलं दादा तुम्ही जाण ताईला घेऊन या. माझा मोठा दादा गेला, माझ्या बहिणीला घेऊन आला. घेऊन आल्याच्या नंतर ती आली. तिला म्हणलं कागद ताई, तुझे घरचे लोक तुझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतायत, तुम्हाला का नाही सांगितलं? ती म्हणते दादा काय रे सांगायचं, अजून पप्पांपर्यंत विषय जाईल, पुन्हा घरातलं वातावरण जाईल. जाऊ दे म्हणले, निघून जाईल त्यांच्या मनातून स्वार्थ. पण म्हणलं बाई, तिसऱ्या मुलीला जर ते 10 लाख रुपयाची मागणी करतात म्हणल्यावर तू लक्षात घे लोक किती स्वार्थी असतील. तिला म्हटलं जे झालं ते जाऊ दे, पण याच्यानंतर तू आता जाऊ नकोस म्हणला. माझ्या बहिणीला मी थांबून घेतलं. पण कसं असतं ना ज्ञानदादा, कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले. मी सुरतला कीर्तनाला होतो. माझा दादा ड्युटीला चालला गेला. माझे वडीलही बाहेर गावी होते आणि मागे तिच्या मालकानं फोन केला. म्हणले रुपाली तू आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. तिनं मला फोन केला. मला म्हणते दादा. म्हणलं काय ग ताई? तुझ्या दाजींचा फोन आला, ते म्हणताय तू आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. मी म्हणला बाई तू जाऊ नको ग. ती म्हणते दादा मी जर नाही गेली, नको घडायला ते घडलं, माझी सासूलाच बरं वाईट काय घडलं, आणि जर जागेवर मी नसेल तर लोक तुला पण बोलू देणार नाही. कसला कीर्तनकार आहे, तुझी बहीण नव्हती रे सासू मेली तिथं, तुझ्याकडे उत्तर नसेल दादा, मला जावं लागणार आहे. माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी म्हटलं बाई तुझा संसार आहे, तुला घ्यायचा तो निर्णय तू घे. माझी ताई गेली. ताई बहिणी हो, माझी ताई गेली. त्या दिवशी त्या नराधमानं स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि 11 साडे11 वाजेच्या सुमारास विचारलं रुपाली पैसे आणलेत का? गाव पूर्ण शांत होतं. विचारलं रुपाली पैसे आणलेत का? माझ्या ताईनं सांगितलं तुम्ही एवढा घाईघाई कॉल केला. माझा लहान दादा गुजरातमध्ये कीर्तनाला होता, मोठा दादा ड्युटीला होता, वडील बाहेर गावी होते, तुम्ही तुमच्या मायची तब्येत सिरियस सांगितली म्हणून मी घाईघाई निघून आले. काही लोकांच्या मनासारखं होत नाही. स्वार्थापोटी 1-2 चापट मारली असती तर आपल्याला काही वाटलं नसतं. पण त्या नराधमानं मारायला सुरुवात केली. ताई त्या नराधमानं मारायला सुरुवात केली. बोलू नका. त्या नराधमानं मारायला सुरुवात केली. एवढं मारलं माझ्या ताईला. मारता मारता माझ्या बहिणीचे 2 हातही तोडले आणि 2 पायही तोडले. ताई 2 हातही तोडले, 2 पायही तोडले. एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना, एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना ताई,
2 दिवसापासून पोटाला अन्न नाही, कोणाकडे शिडी भाकर असन तर द्या ना. उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्यांना राधमाकडनं आयुष्याची भीक मागत होती. धनी 10 नाही 20 लाख रुपये द्यायला सांगते, पण मला मारू नका हो, मी तुमच्या पाया पडते ना. तरी हा नराधम मारतच होता. माझ्या ताईनं आवाज द्यायला सुरुवात केली, कोणाला तरी माझा आवाज ऐकायला येईल आणि मला वाचवतील. माझी ताई घरातूनच आवाज देत होती, काका बाबा मामांजी कोणीतरी वाचवा ना हो, मी तुमची कर्माची नसून धर्माची बहीण समजून, तुमची मुलगी समजून वाचवा हो, कोणीतरी दया करा ना. गल्लीत ते लोक तिचा आवाज ऐकत होते. या नराधमानं कापड घेतलं आणि माझ्या बहिणीच्या तोंडात कोंबलं का तिचा आवाज बाहेर नाही यायला पाहिजे. आता हात मोडलेले पाय तुटलेले तिच्याकडनं उठलं जात नाही. आवाज द्यायचा तर तोंडात कापड आहे, कसा आवाज देणारा. त्या नराधमानं माझ्या ताईच्या गड्यात दोर टाकला, खेचत खेचत जिन्यानं घेऊन गेले आणि दुसऱ्या मजल्यावर जाऊन माझ्या ताईला गळफास लावून मारलं. दादा, त्या मंडपातला भाऊ सांगत होता ना, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक एक काना कोपरा तुझी वाट बघेल. तो मंडपातला भाऊ सांगत होता, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक एक काना कोपरा तुझी वाट बघेल. कदाचित त्या भावाला अपेक्षा होती का बहीण येईल तरी खरी. माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज 8 वर्षापासून वाट पाहतोय. माझी ताई रक्षाबंधनला येत नाही, अक्षय तृतीयेला येत नाही, भाईबीजला येत नाही. मी तर म्हणतो, ताई तू माझ्यावर रुसली